Okay. So what you studied in the last lecture? Yes. Rank of matrix. Rank of matrix. Okay, very good, very good. Rank of matrix. So before you go to the next term, okay. Before you go to the next term, what is the rank of matrix we have see? The number of non-zero rows. The number of Non-zero rows. okay. Just a wait. Manu sir. Okay. What is the rank of matrix? The number of non-zero rows in each echelon form of matrix. Number of non-zero rows in echelon form of the matrix. Matrix. Okay, very good. Then we have find that the rank of matrix by using echelon form only. Okay, echelon form only. So before we start our lecture, तुम्ही प्रत्येकाने मला एक गोष्ट सेंड करायची आहे. पहा काय सेंड करा सांगतोय. तर डिव्हिजन ए मध्ये आहे की या एक मिनिट. तर एक गोष्ट सेंड करायची तुम्हाला. काय सेंड करायचं सांगतो तुम्हाला मी. I will share that screen also. Just wait. Where is my pen drive? हे चालत का नाही? विदाउट सॉफ्टवेअर चालत नाही का? सॉफ्टवेअर कुठून घ्यायचं? एकच मिनिट करतो. एकच मिनिट. जस्ट वेट फ्रेंड्स.
तर सगळ्यांनी काय करायला सांगतो, तुमची जी नोटबुक आहे, हॅलो, थँक्यू, जी नोटबुक आहे, सगळ्यांनी सुरुवातीला ॲडोब स्कॅन हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं तुमच्या मोबाईलमध्ये. हॅलो, येतोय का आवाज? हा येस सर. हा, ॲडोब स्कॅन हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं सगळ्यांनी. ॲडोब स्कॅन हे सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर तुमच्या स्क्रीनचं पहिलं पेज, तुमच्या स्क्रीनचं काय पहिलं पेज काय आहे? ओके, दिस युअर फर्स्ट पेज, युअर नेम, म्हणजे जे काय असेल तुमचं इंडेक्स असेल ना, त्या ठिकाणी तुमचं नाव. ओके, सपोज माझं नाव मी पूर्ण टाकलंय, क्लास एफ आय बी टेक, डिव्हिजन तुमची काय येणार आहे? एफ. रोल नंबर माझा 67 आहे, तुमचा जो असेल तो रोल नंबर टाकायचा. सब्जेक्ट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट, हे तुमचं पहिलं पेज असलं पाहिजे. दुसऱ्या पेजवरती सगळ्यांनी सिलेबस, दुसऱ्या पेजवर काय? सिलेबस ऑफ दॅट आवर सब्जेक्ट. तिसऱ्या पेजवरती सिलेबस, जे काय सिलेबस आहे तेवढा. आणि त्यानंतरच्या पेजवरती आपले नोट्स, whatever the notes you have start. Okay, write down the page number. Okay, in page number, this is your first, second, third page number लिहा. ओके, सपोज हे जे पेज नंबर आहे हे तुमचं 4 नंबरचं पेज असेल सपोज. हे नंबरचं किती? सो पेज नंबर 5 नंबरचं पेज असेल किंवा 4 ते पेज नंबर असं करत सगळ्या बुकचं, तुमचं पुस्तकाचं, सॉरी नोटबुकचे फोटो काढायचा. आणि फोटो काढून प्रत्येकाने काय करायचं, मला इथे सेंड करायचा. 87 जयदेव ऋषिकेश, प्लीज म्यूट युअर सेल्फ. ओके, आलं लक्षात? सगळ्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं. आता व्हॉट्सअप नंबरला सेंड करताना 9860502876 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, व्हॉट्सअप नंबरला सेंड करताना फाईलचं नाव काय असलं पाहिजे? EM1 डॅश डिव्हिजन F डॅश रोल नंबर डॅश युअर रोल नंबर F67. आलं लक्षात? हे सगळ्यांनी मला सेंड करायचं. किती तारखेपर्यंत? शनिवारपर्यंत मी काय शिकलाय? अप टू इचलॉन फॉर्म ऑल एक्झाम्पल, अप टू इचलॉन फॉर्म ऑल एक्झाम्पल. आलं लक्षात? हॅलो, प्रत्येकाच्या लक्षात आलं काय करायचं ते? येस सर. हां, तर शनिवार आहे 13 तारीख, 13/2/2021 पर्यंत तुमची नोटबुक जेवढी भरली आहे तेवढी मला सगळी सेंड करायची. आणि कधीपर्यंत सेंड करणार तुम्ही? हे प्रत्येकाने सेंड उद्या 9 वाजेच्या आत करायचंय. चालतंय? उद्या तारीख आहे 17/2021 अप टू 9 AM. ओके, वाटलंच ते काम करा, अप टू 6 PM करा. हॉस्टेलनुसार बस सुरू झाली ना. जयदेव ऋषिकेश, तुम्हाला लेक्चर करायचं असेल तर थांबा, नाही तर बाहेर जा. जयदेव ऋषिकेश, ओके, आलं लक्षात तुम्हाला? 17/2/2021 पर्यंत अप टू 6 PM, अप टू 6 PM. आलं लक्षात काय करायचं ते प्रत्येकाला? हॅलो, Yes, sir. प्रत्येकाची नोटबुक आली पाहिजे. आता जेवढे प्रेझेंट आहेत तेवढे रोल नंबर 1 ते रोल नंबर जेवढे आहेत. 5C21US कोण आहे? 5C21US हा कोण आहे? हॅलो, हॅलो, 5C21US हा कोण आहे?
हॅलो कोण आहे? सर मी शुभम चव्हाण. शुभम Hello. चव्हाण. हा ओके ओके. तुम्ही रिनेम नव्हतं केलं, रिनेम करत जावा. ज्यांनी ज्यांनी रिनेम केलं त्यांचंच फक्त मी या ठिकाणी प्रेझेंटी मांडणार आहे. पृथ्वीराज बाबर प्लीज रिनेम युअर सेल्फ. ओके. आलं लक्षात सगळ्यांनी काय करायचं ते? तर कोणतं सॉफ्टवेअर वरून पाठवायचं? कुठलं पण करा. ॲडॉब स्कॅन घ्या, बेड सॉफ्टवेअर, ॲडॉब स्कॅन सगळ्यात उत्तम सॉफ्टवेअर आहे. ॲटोमॅटिक ते PDF करतं, सगळं करतं. तुमच्या प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर ॲडॉब स्कॅन म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. ओके. PDF करण्यासाठी ॲडॉब स्कॅन म्हणून आहे. ओके. आता कॅमेरा स्कॅन आहे, कॅम स्कॅनर आहे, पण कॅम स्कॅनर हे आपलं चायनीज ॲप असल्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे ॲडॉब स्कॅन जे आहे फ्री आहे ते तुम्ही इन्स्टॉल करू शकतात. आलं लक्षात काय करायचं ते सगळ्यांना? येस सर. ओके. तुमची जी नोटबुक आहे त्या नोटबुकचा फर्स्ट पेज टू लास्ट पेज जिथपर्यंत तुम्ही लिहिलंय अप टू 13/2/2021 ह्या तारखेपर्यंत तुम्ही मला काय करायचं? सेंड करायचं आहे. फाईल सेव्ह करताना अशी सेव्ह करायची EM1 डॅश डिव्हिजन F डॅश रोल नंबर डॅश F तुमचा रोल नंबर 67, तुमचा जो रोल नंबर असेल तो. पहिल्या पेजवरती तुमचं नाव असलं पाहिजे, नेम ऑफ द स्टुडंट अँड ऑल दिस थिंग, आणि कंटिन्यू द नेक्स्ट पेज. आणि प्रत्येक पेजला तुम्ही काय टाकलं पाहिजे? नंबरिंग टाकलं पाहिजे. पाहून द्या मला तुम्ही घरी काय करतात एक्झॅक्टली. खरंच फक्त लेक्चरला तुम्ही काय करतात? येस सर वी गॉट इट फक्त असं म्हणतात, पण खरंच तुम्हाला समजलंय का रे हे कोणी चेक करायचं? बरोबर आहे का? ते कोणी चेक करायचं? ओके. सो वी स्टार्ट आवर लेक्चर नाव. एव्हरीवन क्लिअर द पॉइंट? प्रत्येकाला कळालं? कोणाला काय प्रॉब्लेम, कोणाला काय डाऊट आहे ते विचारा प्लीज. हॅलो सर. हा बोला. हा सर, मी ते 2 लेक्चरला मिस होत होते. तुम्ही अपलोड नाही केले लेक्चर एक्सेल? नाही, मी बऱ्यापैकी अपलोड केलेलं आहे. एका लेक्चरचा प्रॉब्लेम झाल्यामुळं माझा आज लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी इकडे आले. असं काही जर प्रॉब्लेम झाला असेल त्या दिवशी अपलोड होत नाही. मग तुमचे जे कोणी मित्र असतील, फ्रेंड असतील, हॅलो, हा. त्यांच्याकडून हो. तुम्ही त्या दिवशीचं मागून घ्या काय शिकवलं ते. ओके. आणि कुणीही कॉपी पेस्ट करायचं नाही. कॉपी पेस्ट जर मला कळालं तर पहा मग तुम्ही तुमच्या शिक्षकाला कारणीभूत कोण असाल. ओळखीचे नाही अजून, नवीनच आहे मी म्हणून म्हटलो ते अरे 2 आदित्य, दिवसाचं. प्रत्येक जण नवीन आहेत. मी त्या दिवशी काय केलं? चला मी तो 2 मिनिटं काय करतो, चॅटिंग विथ ऑल पार्टिसिपंट करतो. चला ओके. आता मी एव्हरीवन केलेलं आहे. तुम्ही एकमेकावर जे कोणी आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. ओके, चालतंय ना? हॅलो. येस सर. ओके, तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. आता मी चॅट विथ पब्लिक केलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. पृथ्वीराज बाबर प्लीज रिनेम युअर सेल्फ. बाबर पृथ्वीराज प्लीज रिनेम युअर सेल्फ. पृथ्वीराज बाबर प्लीज रिनेम युअर सेल्फ. हॅलो. ओके, सो वी स्टार्ट. प्रत्येकाला दिलेला आहे फॅसिलिटी. सो वी स्टार्ट नाउ. टुडे वी स्टार्ट normal form of the matrix to find rank of matrix, to find rank of matrix by using or by
to find rank of matrix, by reducing the matrix to normal form, by reducing the matrix to normal form, okay. To find the rank of matrix by reducing the matrix to the normal form, okay. So first of all, we see what is the normal form. We see the two concepts to find the rank. First concept by echelon form, and second concept normal form, okay. First concept echelon form and second concept normal form, okay. Second concept normal form. So in that echelon form, all of you clear that we try to convert the given matrix into upper triangular matrix. And second is normal form. So in normal form, we try to convert the given matrix into identity matrix. Okay, in first form, we try to convert the given form into normal form. Okay, and second, we try to convert in terms of identity matrix. That is the second form, normal form. Okay, so first of all, we see the what is the normal form. What is the normal form? So in that we are see normal form. So normal form means what? So write down the normal form, or just take the screenshot. Normal form by performing elementary transformation we can reduce any matrix to one of the following form, known as normal form of matrix. Known as normal form of matrix. Okay, known as normal form of matrix. So what is the normal form? Yes, by performing elementary transformation, we can reduce any matrix to one of the following form, known as normal form of the matrix. One of the following form of the matrix means what? So we see the one of the following form. That is the first form, IR. Second form in rows 1. Second form in rows way, IR 0. In third form, in column way, IR 0. And in last form, IR 0 0 to one of the following form. Okay, IR 0, IR 0 0, IR 0, IR 0 0 to one of the following form. Okay, so where IR is identity matrix,
of order R, and R is the rank of matrix. R is the rank of matrix, and the zero denotes the zero denotes the zero matrix, or we say that zero matrix ला काय म्हणतात? Null matrix. What do you say that? Yes, by performing elementary transformation, we can reduce any matrix to one of the following form known as normal form of the matrix: IR, IR0, IR00, where IR is identity matrix of order R and R is the rank of matrix. So what is this IR and all this thing? Just write down this. I will tell that what is exactly normal form of the matrix. Just write down this. Just write down this normal form of the matrix. I'll give what is exactly normal form of the matrix. Okay. I will disable the chat room now. मी chat room disable करतो. चालते ना? हॅलो, झाले कॉन्टॅक्ट एकमेकाबरोबर? हॅलो हॅलो हॅलो, आर यू देअर एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मी चॅट आता डिसेबल करतोय. चालते, फक्त चॅट तुम्ही माझ्याशी करू शकता का? ओके. So all of you clear the normal form definition? Just a definition. What is exactly normal form? We see on further. But what is the normal form? All of you clear? By performing elementary transformation, we can reduce the any matrix. We can reduce the any matrix to one of the following form known as normal form of the matrix. By performing elementary transformation, we can reduce any matrix to one of the following form known as a normal form of a matrix. So what is the one of the following form? First form is IR, second form is IR0, third form is in column IR0, and fourth IR00. So performing any transformation. So what is the first of all? We see that IR. So first we see that IR. So in that, first of all, we take that R equal to 2. R equal to काय घेणार आपण? R equal to 2. We take R equal to 2 means what is I2? So I2 matrix we can rewrite this equal to like this: 1 0 0 1 I2. Okay, 1 0 0 1. Similarly, we can take I3. What is I3? 1 0 0 0 1 0 0 0 1 I3. Now we continue. Suppose we are take that IR0. जर असा असेल आणि मी R equal to 2 घेतला, I2 0.
आधी काय करायचं तर 2x2 मॅट्रिक्स लिहायचा. 2x2 म्हणजे काय I2 1 0 0 1 झाला. त्यानंतर इथे काय 0 सेकंड एलिमेंट काय त्याचा 0 आहे. 0 म्हणजे काय सांगतोय झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. वी राइट ऑन द 0 इज नथिंग बट झिरो मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स. बट in zero matrix what is the position, what is your order of that matrix is important. So what is the order here? So what is here rows? Number of rows is 2. Number of rows is 2. So just we add here 2 rows. Just we add 2 rows. Okay, this is nothing but I20. Similarly we can take that, suppose I30 so first of all we write down the I30 is like this 1 0 0 0 1 0 0 0 1. And here we write on the zero matrix. So what is zero matrix we write on here? 0 0 0. Okay, so this is nothing but we just bifurcate this. त्याला bifurcate जर केलं तर हा काय झाला I3 3x3 matrix आणि हा काय झाला just a single 0. Similarly we got the second matrix IR0. So IR0 मध्ये आपण काय करू I20 घेऊया आधी 2x2. So I20 कसं लिहिणार 1 0 0 1. And lastly we are take that 0 0. Similarly I30. So what is the matrix we got I30? I30 आपल्याला काय भेटतो? Yes 1 0 0 0 1 0 0 0 1 and here 0 0 0. This is nothing but I30. Similarly last term IR00. आपण सध्या सुरुवातीला घेणार R equal to 2 I200. So what is matrix becomes I200? Yes, I200 is what? आता I2 identity matrix of order 2x2 1 0 0 1 झाला का संपला विषय त्याचा. नंतर इथे किती 1 2 3 मग इथे काय करणार आपण 2 0 ऍड करणार. इथे किती 2 आणि इथे जस्ट सिंगल. आता हे ट्रान्सफॉर्मेशन पहा कसं आहे. वी जस्ट सेपरेट दिस पार्ट. ट्रान्सफॉर्मेशन पहा त्याला बायफर्केट करा. जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 2x2 त्याला बायफर्केट केला. मग हा जो मॅट्रिक्स आहे 2x2 हा इज इक्वल टू काय झाला I2 झाला. नंतर हा 0 मॅट्रिक्स आहे हा 0 इज इक्वल टू जस्ट वी राइट ऑन द सिंगल 0. नंतर हा 0 आहे हे जागेवर आपण काय लिहिणार सिंगल 0 आणि हा 0 आहे हे जागेवर काय लिहिणार 0. सिमिलरली ह्याला बायफर्केट करा. ओके सॉरी इथे नाही इथे बायफर्केट करा. हा एवढा जो आहे दॅट इज 0 मॅट्रिक्स वी राइट ऑन हियर. अँड व्हॉट अबाउट द 3x3 इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. क्लिअर क्लिअर आहे का मित्रांनो प्लीज फास्टली. क्लिअर झालाय का नॉर्मल फॉर्म. आपल्याला नॉर्मल फॉर्म Yes, कसा sir. लिहायचा आहे. आपल्याला नॉर्मल फॉर्म कसा लिहायचं माहिती ना. इकडून इकडे जायचंय बरं का. इकडून इकडे जायचंय इकडून इकडे लिहायचं आहे इकडून इकडे लिहायचं आहे आणि इकडून इकडे लिहायचं आहे. ओके असा नॉर्मल फॉर्म लिहायचा आपला. आपल्याला असा नॉर्मल फॉर्म लिहायचा. ओके संग्राम भोसले क्लिअर नाही झालं. संग्राम भोसले हॅलो हॅलो संग्राम क्लिअर इट ऑर नॉट. हे समजलं की नाही समजलं. नाही समजलं ना कृष्णा. हॅलो रिपीट करू. ओके संग्राम रिपीट करा सर रेंज गेली मी रिपीट करा. बरं रिपीट करतो. ओके ओके ओके. आता नॉर्मल मॅट्रिक्स असा आहे आपला 1 0 0 0 1 0 0 0 1. हा मॅट्रिक्स आलाय आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन. आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन हा मॅट्रिक्स आलाय बरोबर आहे. मग ह्या मॅट्रिक्सचा हा नॉर्मल फॉर्म लिहायचा. कसा लिहिणार. वी ट्राय टू कन्वर्ट इन टर्म्स ऑफ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अँड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. दॅट इज अ नॉर्मल फॉर्म. अप्पर अँड लोअर ट्रायंग्युलर. सी द केअरफुली द नोटेशन.
So what is your below the diagonal element? We make as 0. Above the diagonal element, we make as 0. We try to convert in terms of upper and lower. Okay, that is the normal form. In short, okay. So we bifurcate this term. Bifurcate this term. ह्याला bifurcate केलं. इथून bifurcate करणार. जो identity matrix आहे. identity matrix एवढाच आहे ना 3x3. त्याला bifurcate केला आणि बाकीचं लिहिलेलं आहे. बाकीचं जे काय त्याला ट्रान्सफॉर्म केला. So this is your 3x3 matrix. This is your 3x3 matrix. Okay. हॅलो, आवाज येत नाही माझा? राहुल, तुम्हाला रेंज नाहीये. राहुल सलगरे, तुम्हाला रेंज नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. ओके. सो हा जो 3x3 मॅट्रिक्स आहे, हा 3x3 मॅट्रिक्स आहे. मग ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होणार आहे आपल्या फॉर्म मध्ये? ट्रान्सफॉर्मेशन हा 3x3 ला काय लिहिणार तुम्ही? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. मी दॅट विल राईट ऑन दॅट I3. हा जो नॉर्मल 0 आहे त्याच्यावर सिंगल 0 लिहिणार. जस्ट राईट ऑन 0. हा जो 0 आहे त्याच्यावर सिंगल 0 आणि हा जो 3 0 आहे त्याच्यावर सिंगल 0. सो वी आर गॉट द मॅट्रिक्स इन टर्म्स ऑफ IR 0 0 0. हा झाला नॉर्मल फॉर्म. And so what is the order of that matrix? So rank is R. Means what is the rank of matrix A? That is R is 3. Okay. मग जर असा असेल पहा आता 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि 0 0 0 हाला ट्रान्सफर करायचं नॉर्मल फॉर्म मध्ये, तर कसं करणार? इंटू नॉर्मल फॉर्म. हा 0 0 0 किती वेळा लिहिणार? 0 0 किती वेळा लिहिणार? एक वेळा. जस्ट एक वेळा. आणि हा काय झाला? हा काय झाला? I3. That is the normal form. That is the normal form we got. Okay, clear normal form? The definition of normal form, very important, the concept normal form. Yes, everyone clear this? Yes, clear or not? Yes sir, yes. Okay, okay. Okay. Okay, okay. So just write down the previous part. हा झालंय सगळ्यांचं लिहून या. नाउ प्रत्येक याची एक केस एक्सप्लेन करून सांगितली. IR ची एक केस. ओके, नॉर्मल IR असेल तर त्याची एक केस, IR0 ची एक केस, इन कॉलम IR0 ची एक केस आणि इन दिस वे IR00 ची एक केस. ओके, हॅलो, हा बोला तानाजी. ते लास्ट ह्याच्यात सर ते IR00 आहे तिथे 3 0 आहेत का? ते कुठलं कुठे लास्ट आहे इथे का? ते लास्ट त्या साईडचं अलीकडचं ते IR00 आहेत बघा इथं ना. हा IR000 हे सर ऑफलाईन ला किती प्रेझेंट होती? संग्राम 6 होते आज. सर बस का चालू होणार आहे? नाही सांगू शकत संग्राम, अवघड आहे. ओके, पण हॉस्टेल कधी चालू होणार आहे? हॉस्टेल आणि बस बद्दल मी सध्या काही सांगू शकत नाहीये ऐश्वर्या. बरं. हा
63 प्रेझेंट आहे का आज? 67? सर एक्झाम कशी होणार आहे आपली? आपण आधी काय करूया, सिलेबस कम्प्लीट करूया, नंतर एक्झामचं पाहूया. चालतंय का? हॅलो. 63 प्रेझेंट आहे. ओके सर. हा आहे ना. ओके, तेच मला 63 प्रेझेंट आहे का नाही. आपण आधी काय करूया, आधी आपण सिलेबस कडे पाहू. आत्ताशी जस्ट आपण सिलेबस स्टार्ट केलाय. पाण्यात पडलोय, आणखीन खोली आपल्याला लांब पाहिजे, किती खोली ते पाहिजे आधी. ओके, जस्ट आपण सिलेबस कम्प्लीट करू वन बाय वन. पहिल्यांदा सुरू ते नॉलेज घेण्याचा प्रयत्न करूया. चालतंय ना? येस ओके सर. हा, नॉलेज घेण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण तुम्हाला नॉलेज येईल तेव्हाच आपण पुढे जाऊया. मी असं केलेलं नाही लोकांसारखं की बाबा स्टॉप केलं आणि लगेच पुढे गेलो, असं नाही. तुम्हाला स्टार्टिंग पासून एंड पर्यंत मी मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न केलाय. ओके, जेवढं आतापर्यंत झालं तेवढं. सर. हा बोला. सर, रँक ऑफ मॅट्रिक्स मधलं 7वं गणित तेवढं सुटलं नाहीये. 7वं गणित म्हणजे मला व्हॉट्सअपला टाका, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. बरं चालेल. सगळ्यांनी कंपल्सरी काय शेअर करायचं मला? सिलेबस उद्यापर्यंत. ओके, तुमचे जे नोटबुक आहे ते पूर्ण मला PDF मध्ये स्कॅन करून मला पाठवून द्यायची आहे प्रत्येकाने, विथ रोल नंबर. तारखेला ना उद्याच की रे, उद्या.